स्ट्राईक एंडला भूषण, कोहिनूर ऑफ नवी मुंबई. अनेक स्पर्धा याही देखील खेळाडूंनी गाजवल्यात. 10PL सारखी स्पर्धा त्यांनी जिंकली. रतन बुवा स्मृती चषक देखील या खेळाडूंनी जिंकले. असे अनेक टायटल हे कोहिनूर ऑफ नवी मुंबई भूषण पाटीलच्या नावावर आहेत. आणि ही स्पर्धा देखील खेळताना स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय. बाबा केदारनाथ चषक 2024 या कीर्ती या मैदानावर हा पहिला सामना. स्ट्राईक एंडला कोहिनूर ऑफ नवी मुंबई भूषण पाटील. पहिला बॉल यावेळेस स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षण धावतोय. चेंडू मात्र नो मॅन्स लँड मध्ये पडतोय आणि तत्पूर्वी बघता बघता 2 धावा इथे सहजरित्या कंप्लीट केले जातात. आणि 2 धाव्याच्या मदतीने टीमचा अकाउंट देखील उघडलं जात आहे. कुमार 11 तुर्बे हे टीमचं संधी निर्माण झाली होती. पटकामध्ये टायमिंग जुळलं नव्हतं भूषण पाटीलचं. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, बॅटची टॉप आहे आणि झेल मात्र ड्रॉप झाले. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. राहुल दुसरा बॉल. यावेळेस देखील अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न झालाय. बॅटची एज लागली जाते. एक धाव कंप्लीट केली जाईल तत्पूर्वी आणि एकच धाव कंप्लीट केली जाते. आणि एक धावसंख्येच्या मदतीने आता टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल 3 या आकड्यावर. 42 धावाचं लक्ष आहे. भूषण पाटील कडे क्षमता आहे सहजरित्या ही धावसंख्या चेज करण्याची. अनेकदा हे कारनामे आपण पाहिलेत. त्याचबरोबर स्ट्राईक एंडला नमित अशोक पाटील आपण पाहतोय आणि गोलंदाज राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस देखील जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न आणि बॉल मात्र सबमरीन राहिलाय. आणि बाकीचं काम यष्टांच्या मागे यष्टीरक्षक करतोय आणि डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. 3 धावा आतापर्यंत राहुलने खर्च केल्यात. चांगली बाब आहे टीम जावळी 11 जावळी टीमसाठी. कारण की 42 धावा आहेत आणि दोन्ही फलंदाजाचा विचार केला तर घातक फलंदाज आहेत. त्यामुळे चांगला मेरिटवर गोलंदाजी करावी लागेल जावळी टीमला. पुढचा बॉल. यावेळेस देखील फटका पाहू शकाल आपण. आकाशाला गवसणी घालणारा हा षटकार नमित अशोक पाटीलच्या बॅटमधून आलाय. या मॅचचा या दुसऱ्या डावातील पहिला षटकार. 6 धावा मिळतील आणि या 6 धावाच्या मदतीने आता टीमचा धावफलक पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते 9 या आकड्यावर. सुरेख फटका, लाजवाब फटका पाहायला मिळतोय. नमित पाटीलच्या बॅटमधून आलाय षटकार. आता थोडंसं दडपण असेल, प्रेशर असेल गोलंदाजावर पुढचा बॉल डिलिव्हर करण्यासाठी. यावेळेचा बॉल देखील समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या एजला लागतोय. मिडॉनला क्षेत्ररक्षण येईल तत्पूर्वी सिंगल मात्र इथे कंप्लीट करत असताना दोन्ही फलंदाज. स्ट्राईक मात्र रोटेट झाले. स्ट्राईक एंडला तर भूषण पाटील आपण पाहू शकाल. 10 धावा आतापर्यंत 10 फलकावर. सुरेख बॅटिंग करत असताना पहिल्या षटकामध्ये दोन्ही फलंदाज. शेवटचा बॉल शिल्लक आता त्या पहिल्या षटकातील. यावेळेस देखील फटका पाहू शकाल. फुलचा फटका स्क्वेअर लेग रिजनला क्लिअर करत असताना भूषण पाटीलच्या बॅटमधून आलाय हा धमाका आणि शेवटच्या बॉलवर ठोकलाय तो मात्र षटकार. आणि या 6 धावाच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते पहिल्या षटकाखेरीस 16 धावसंख्या. वाडा बॅटिंग, लाजवाब फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळते. आणि पावसाचा देखील जोर आता वाढतोय मैदानाच्या आतमध्ये. पहिलं षटक संपन्न झालंय. 16 धावा धावफलकावर. 42 धावाला उत्तर देत असताना कुमार 11 तुर्बे. आता इथून कमबॅक करायला लागेल. कुठला दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज वापरला जाईल याकडे देखील संपूर्ण प्रेक्षक पाहत असतील. आणि या स्पर्धेचा युट्यूबच्या माध्यमातून आपण घरी बसल्या देखील ही स्पर्धा एन्जॉय करू शकता. रविवारचा दिवस आहे, पाऊस भरपूर असल्या कारणाने प्रेक्षक मैदानापर्यंत पोहोचू शकत नाहीयेत. ते प्रेक्षक घरी बसल्याची क्रीडा स्पर्धा आपण युट्यूबच्या माध्यमातून पाहू शकता. GTC ग्लोबल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ही स्पर्धा युट्यूबच्या माध्यमातून सुशील पाटील आणि कंपनी सज्ज झाली आहे ही क्रीडा स्पर्धा कव्हर करण्यासाठी. त्यांचं देखील चांगलं कार्य या स्पर्धेच्या माध्यमातून पाहू शकाल. पहिलाच बॉल डिलिव्हर करत असताना लेग स्टंप सोडून चालला बॉल. पंच महेंद्र पाटील आमच्या परत वळलेत. वाईट +1 2 धावा टीमच्या स्कोअरबोर्ड मध्ये ऍड केल्या जातील. आणि या 2 धाव्याच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल आता 18 या आकड्यावर. 18 धावसंख्या बिनगडीत बाद. चांगली सुरुवात कुमार 11 टीम कडून 42 धावेला उत्तर देत असताना. यावेळेचा बॉल देखील अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न. बॉल मात्र सबमरीन राहिलाय आणि बाकीचं काम यष्टांच्या मागे यष्टीरक्षक अतिशय चांगलं करत असताना आणि डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते.
पहिला बॉल लेग स्टंप सोडून गेला, त्यानंतर चांगली लाईन आणि चांगल्या टप्प्यावर बॉल रिलीज करत असताना गोलंदाज विकास. पुढचा बॉल. यावेळेस देखील बॅटची एज लागली जाते. मिडविकेटला क्षेत्ररक्षक आहे, चांगली फिल्डिंग पाहायला मिळते, कुठली धाव घेण्याचा प्रयत्न होणार नाहीये. अजून एक डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. 2 बॉल आतापर्यंत विकासने सुरेख हाताळले. नमित अशोक पाटीलला कुठली जागा देत नाहीये मोठा फटका लागवण्यासाठी. यावेळेस देखील खराब आहे, लाईन खराब पाहायला मिळते. पंच आमच्यापर्यंत वळलेत. व्हाईट बॉलचा इशारा. व्हाईट +1 अशा 2 धावा टीमच्या स्कोअरबोर्ड मध्ये ऍड केल्या जातील आणि या 2 धाव्याच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल 20 या आकड्यावर. 20 धावा झाल्यात, अजूनही 22 धावा करायच्यात सामना जिंकण्यासाठी. या धावा कुठेतरी रोखाव्या लागतील जावळी 11 टीमला, कारण की दोन्ही फलंदाज आता एक एक षटकार खेचले त्या मॅच मध्ये. यावेळेस एक नटराज मुद्रामध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची एज, बॉल चाललाय घोषांकी क्षेत्रामध्ये. सिंगल मात्र या बॉलवर अंकित केली जाईल. सिंगलच्या मदतीने धावफलक आता धावून पोहोचेल 21 या आकड्यावर. 21 धावा झाल्यात, 21 धावा बनवायचे आहेत. दुसऱ्या षटकाचा खेळ सध्या प्रगतीपथावर आहे आणि आता तीन बॉलचा खेळ मात्र झाला आणि 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. विकास 3 बॉल सुरेख हाताळायला लागतील. 3 बॉल मेरिटवर टाकायला लागतील. चांगली लाईन पकडून टाकायला लागतील नमित अशोक पाटीलच्या विपक्ष आपण गोलंदाजी करत असताना, कारण की 21 धावा झाल्यात. 21 धावा आता डिफेंड करायच्या आहेत. यावेळेचा बॉल देखील हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. चांगला बॉल पाहायला मिळतोय. आतमध्ये येणारा चेंडू हाताळलाय. नमित पाटील अशोक थोडासा चाच पडतोय. एक षटकार पहिल्या षटकामध्ये आला होता, पण या षटकामध्ये थोडासा चाच पडतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज विकास. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस देखील स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. बॅटची एज लागली जाते आणि यष्ट्यांच्या मागे सुरेख झेल पकडला जाते. कॉट बिहाइंड विकेट. नमित अशोक पाटीलचा खेळचा पहिला धक्का टीम कुमार 11 टीमला. एकवीस या धावसंख्येवर पहिला धक्का लागलाय टीम कुमार 11 संघाला. अशाच पद्धतीची गोलंदाजी आता करावी लागेल. 21 धावा झाल्यात नॉन स्ट्राईक एंडला. भूषण पाटील अजून मैदानाच्या आतमध्ये आहे. तोपर्यंत जावळी 11 टीमला धोकेधोके मात्र नक्कीच असेल, कारण की विकेट खूप महत्वाचे असेल, त्यासाठी प्रयत्न करायला लागतील. 21 धावा झाल्यात. शेवटचा एक बॉल शिल्लक. नवीन फलंदाज स्ट्राईक एंडला. नमित पाटील, हेमंत पाटील. हेमंत पाटील स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय. शेवटचा एक बॉल शिल्लक या दुसऱ्या षटकातील. यावेळेस देखील मोठा फटका लागवण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. एक धाव, कुठली धाव घेण्याचा प्रयत्न होत नाहीये आणि ते 2 षटकाचा खेळ संपन्न झालाय. टीमची धावसंख्या आहे 21. आता बॉल शिल्लक आहे तुमच्याकडे 12. 12 बॉल मध्ये धावा करायच्या त्या म्हणजे 21 धावा. 12 चेंडू 21 इक्वेशन. आता हे निर्णायक षटक असेल दोन्ही टीमसाठी, कारण की या षटकामध्ये धावा जर जास्त खर्च केल्या जावी टीमने तर मॅच मध्ये पकड निर्माण करेल कुमार 11. आणि ह्या षटकामध्ये जर जावळी 11 टीमने कमी धावा खर्च केल्या तर मॅच मात्र शेवटच्या षटकामध्ये अतिशय रोमांचक मूड मध्ये जाईल आणि प्रेक्षकाला देखील आज सामन्यासाठी मजा येईल. 12 चेंडू इक्वेशन आहे 21 धावा, म्हणजे 10.5 सरासरी धावा कंप्लीट करायच्या आहेत कुमार 11 टीमला. आणि 12 बॉलचा आता खेळ शिल्लक आहे आणि तिसऱ्या षटकाची जबाबदारी मात्र गोलंदाजीसाठी तिसरं षटक हाताळण्यासाठी हर्षल. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस बॉल सोडून दिलाय. पंच आमच्यापर्यंत वळलेत आणि पंचांचा इशारा देखील आलाय. व्हाईट बॉल. पहिलाच बॉल खराब हाताळलाय. अशा पद्धतीची गोलंदाजी तुम्ही भूषण पाटीलला करू शकत नाही, कारण की धावा खूप कमी आहे तुमच्याकडे. आता 12 चेंडू मध्ये धावा करतात त्या म्हणजे 20. आणि डावखुऱ्या हाताचा फलंदाज भूषण पाटील तुमच्या समोर आहे. यावेळेचा बॉल पटका पाहू शकाल. पुन्हा एकदा भिरकावून दिलाय. आकाशाला गवसणी घालणारा हा बुलंद पॉवरफुल फटका भूषण पाटीलच्या बॅट मधून आलाय. षटकार 6 धावा. या 6 धाव्याच्या मदतीने आता धावसंख्या जाऊन पोहोचेल 28 धावा धाव फलकावर. आता बॉल शिल्लक असेल तुमच्याकडे 11 मध्ये करायचे. आता जिंकण्यासाठी 14 धावा. 11 चेंडू 14. धावेचं अंतर मात्र या 6 धावांनी कमी केले. भूषण पाटीलच्या बॅट मधून हा षटकार आलाय. लाजवाब फटका पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा हर्षल सज्ज होईल.
यावेळी देखील सोडून दिल्या बॉल पंच आमच्यापर्यंत वळलेत. व्हाईट बॉलचा इशारा पाहायला मिळतोय. कुठेतरी खराब लाईन पाहायला मिळते गोलंदाज हर्षलच्या माध्यमातून. कारण की भूषण पाटील सारखा मोठा फलंदाज आपल्या समोर बॅटिंग करत असताना चांगल्या लेंथवर आता गोलंदाजी करावी लागेल. पुढचा बॉल यावेळेस देखील फटका बसला. बॉल हवेमध्ये, संधी निर्माण झाली. क्षेत्ररक्षक त्याखाली पोहोचेल. विकेट किपर इथे मात्र झेल ड्रॉप. प्रयत्न मात्र सुरेख पाहायला मिळला. यष्टीरक्षक धावत आले होते बॉल खाली. झेल मात्र निसटलाय. भूषण पाटीलची झेल सटकली मात्र यष्टीरक्षकाच्या हातातून आणि तत्पूर्वी सिंगल मात्र कंप्लीट होत असताना एक धावाच्या मदतीने आता धावसंख्या जाऊन पोहोचेल 30 धावसंख्या. आता 12ची गरज आहे. 12 धावा जिंकण्यासाठी करायच्या आहेत. यावेळेचा फटका देखील ऑनदेप खेळण्याचा प्रयत्न, कव्हरेज मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न आणि बॉल चाललाय बॉर्डर लाईनच्या बाहेर. येतोय हेमंत पाटीलच्या बॅट मधून चौकार. 4 धावा. 4 धावाच्या मदतीने आता धावसंख्या जाऊन पोहोचेल 34. 34 धावा जिंकण्यासाठी आता 8 धावाची गरज. 9 चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज आहे कुमार इलेव्हन तुर्बे या टीमला. यावेळेचा फटका देखील पाहू शकाल. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. फेकी मात्र खराब आहे. बोनसची एक धाव मी मात्र म्हणेल की ही धाव मात्र फुकट दिले क्षेत्ररक्षण करत असताना. एक धाव कंप्लीट केली आणि एक ओव्हरथ्रोच्या रूपामध्ये 2 धावाच्या टीमच्या स्कोर बोर्ड मध्ये अंकित केले जातील आणि धाव फलक जाऊन पोहोचेल आता 36 धावा. 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. तिसरं षटक मार्गाचं हर्षल. यावेळेसचा बॉल देखील जागेवरून खेळण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉलचा कुठलाही ताळमेळ जुळून येत नाहीये. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. आता शेवटचा एक बॉल शिल्लक या तिसऱ्या षटकातील. आता 7 बॉलचा खेळ शिल्लक आणि धावा करायची जिंकण्यासाठी 6 धावा. यावेळेचा बॉल देखील सोडून दिला आणि पंच आमच्यापर्यंत इशारा करतात की व्हाईट बॉलचा इशारा. एक धाव अंकित केली जाईल. 7 चेंडू मध्ये धावा करायच्या जिंकण्यासाठी 5. शेवटचा एक बॉल अजूनही शिल्लक. राईट मोर द विकेट भूषण पाटील साठी शेवटचा बॉल. यावेळेस देखील अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न. बॅटची टॉप एज लागली. बॉल चाललाय घोषांकी क्षेत्रामध्ये. सिंगल अंकित केली जाईल शेवटच्या बॉलवर आणि या सिंगलच्या मदतीने आता 3 षटकं संपतायत. टीमची धावसंख्या आहे 1 गडी बाद 38 धावा. आता 6 बॉलचा आता खेळ मात्र शिल्लक आहे आणि 6 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत. त्या म्हणजे 5 धावा. 38 धावा झाल्यात. 6 चेंडू मध्ये करायच्या आहेत. त्या म्हणजे 4 रनची गरज आहे. 38 झालेत. 4 धावा करायच्या 6 चेंडू मध्ये आणि तिसरं शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर जयेश. 6 बॉलचा निर्णायक खेळ शिल्लक. कुठला संघ जिंकणार, कुठला संघ. अय्यांश 11 मच्छिंद्र स्मृती दारावे या टीम समोर आपल्याला तिसरी मॅच खेळताना दिसेल. 6 चेंडू आणि 4 धावसंख्येची गरज. गोलंदाज जयेश राईट आर्म राम द विकेट. यावेळेसचा बॉल बाउन्सर पद्धतीचा चेंडू हाताळलाय. सुरेख लाईन पाहायला मिळते. 22ची एक धाव अंकित केली जाईल टीमच्या स्कोर बोर्ड मध्ये. आता 5 चेंडू मध्ये करायचे तुम्हाला 3 धावा. सुरेख चेंडू हाताळला पण यष्टीरक्षक चूक करतोय. चेंडू अडवण्यामध्ये अपयशी ठरतो आणि एक धाव मिळाली जाईल टीमला. 5 चेंडू आणि धावा करायच्यात आता 3. हेमंत पाटील स्ट्राईकला. यावेळेस देखील कव्हर रिजन मध्ये फटका एक्झिक्यूट करायचा होता. टायमिंग जुळलं नाहीये. फटका देखील फसला हेमंत पाटीलचा. अजून एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. 2 बॉल मध्ये आतापर्यंत जयेशने एकच धाव खर्च केले. 4 बॉल मध्ये धावा करायचे 3. 4 चेंडू आणि 3 धावा जिंकण्यासाठी हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस देखील फटका लाजबाब आहे. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून लॉंग ऑफ क्लिअर करणारा षटकार आलाय हेमंत पाटीलच्या बॅट मधून आणि आज सामना देखील जिंकलाय कुमार 11 तुर्बे. चला कुमार 11 तुर्बे टीम कॅप्टन आपण लगेच जायचं टॉस साठी आणि अय्यांश 11 मच्छिंद्र स्मृती दारावे आपण देखील आपला कॅप्टन टॉस साठी सज्ज ठेवायचा आहे. आणि जावली 11 टीम आपलं अभिनंदन की आपण या स्पर्धेमध्ये वेळेवर आलात. बाबा केदारनाथ चषक 2024 मध्ये आपण सहभागी झालात.
आणि या स्पर्धेमध्ये आपण चांगला खेळ केला. कुमार इलेव्हन तुर्बे टीम सारख्या मोठ्या संघासमोर आपण चांगला खेळ दाखवत असताना या स्पर्धेमध्ये आपला देखील आभार आणि आपल्याला आमच्या कॉमेंट्री बॉक्स मधून पुढच्या असा एक टुर्नामेंटसाठी आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आणि आता पुढचा सामना दोन्ही टीम एक एक मॅच मात्र जिंकले त्या स्पर्धेमध्ये. दोन बलाढ्य संघ नवी मुंबई क्रिकेट मधले या टेनिस बॉल क्रिकेट जगतातील कुमार इलेव्हन तुर्बे त्यांच्या विपक्षामध्ये अयांश इलेव्हन मचिंद्र स्मृती दाराबे. हा सामना आता पुढच्या फेरीमध्ये रंगत असताना दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी यायचे प्लीज. तर या मॅचचा नाणेफेक देखील झालाय आणि नाणेफेक जिंकले अयांश इलेव्हन मचिंद्र स्मृती दाराबे त्या टीमने. तर आपला निर्णय लगेचच अंमलात आणायचा आणि लगेचच आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. हॅलो. आता होणारा सामना अयांश इलेव्हन मचिंद्र स्मृती दाराबे त्यांचे विपक्ष कुमार इलेव्हन तुर्बे नवी मुंबई क्रिकेट असं देखील टेनिस बॉल क्रिकेट अतिशय दोन्ही नामांकित संघ बलाढ्य संघ या मॅच मध्ये आता त्या मॅच मध्ये खेळताना दिसतील बाबा केदारनाथ चषक 2024 मध्ये. आणि या मॅचचं पूर्ण धावतं विवरण ऐकण्यासाठी मी मायक्रोफोनवर इन्व्हाइट करेल एक मराठी समालोचक यंग टॅलेंटेड समालोचक मराठीचे राहुल सरसड यांना मी आमंत्रित केलं आपल्या मायक्रोफोनवर. मी इथे थांबतो, तुम्ही थांबू नका, तुम्ही ऐकत राहा, बघत राहा. आणि या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट जेटीसीच्या माध्यमातून युट्यूबवर आपण पाहू शकता. बाबा केदारनाथ चषक 2024चा थरार. धन्यवाद.
तर येस, थँक्यू सुशांतजी पाटारे यांचा आवाज ऐकला तुम्ही गेल्या मॅचच्या सेकंड इनिंग मध्ये. तर चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. दुसऱ्या फेरीतील लढत क्रमांक पहिली आपल्या समोर रंगताना आपल्याला पाहायला मिळते. अयन्स इलेव्हन मच्छिंद्र स्मृती धारावे आणि त्यांच्याच विरुद्धामध्ये कुमार इलेव्हन तुर्मे दोन्ही संघ एक एक सामने जिंकलेत. तर मॅचला होईल सुरुवात. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. कोहिनूर ऑफ नवी मुंबई भूषण पाटील आपल्याला पाहायला मिळेल आणि नमित पाटील इज ओपनर बॅट्समनची जोडी आपल्याला पाहायला मिळते. तर गोलंदाजीच्या ट्रॅकवर नवी मुंबई एक्सप्रेस विकी भोईर आपल्याला पाहायला मिळेल. एक महत्वपूर्ण मॅच, कारण दोन्ही संघ आतापर्यंत एक एक सामने जिंकलेत. विजयाची दौडदौड कोणता संघ करेल या प्रश्नाचं उत्तर देणारी ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल. कालच्या दिवसामध्ये ऐरोली कोळीवाडा ऐरोली या टीमने मेगा फायनल मध्ये प्रवेश केलाय. 16 संघांचा समावेश आणि भरपूर चांगली मेहनत या स्पर्धेसाठी MS11 राकेश प्रतिष्ठान गोठवली या टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. कारण पावसाळी क्रिकेट खेळणं सोपं नसतं, ते देखील भरपूर अवघड असतं, परंतु त्यासाठी प्रयत्न मात्र जरूर भरपूर करावे लागतात. पहिलाच बॉल कव्हरच्या दिशेने स्ट्रोक खेळायचा होता, परंतु चेंडूपाईचा संपर्क तुटला. आशाभूत नजरेने पाहिलं भूषण पाटीलने पंचांकडे, परंतु लाईन चांगली होती. थेट निर्धाव स्वरूपाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न डीप मध्ये फिल्डर त्या ठिकाणी तैनात. टिपल्या हा झेल आणि एक चांगला झेल टिपल्यानंतर पहिला विकेट गमावलाय कुमार इलेव्हन तुर्भे या टीमने बॅट्समन भूषण पाटीलच्या स्वरूपामध्ये. आणि पहिला धक्का कोणतंही खातं न खोलता मैदानाच्या बाहेर परतताना आपल्याला पाहायला मिळतात भूषण पाटील. भरपूर अपेक्षा होत्या या मॅच मध्ये भूषण पाटील यांच्याकडून, परंतु त्या अपेक्षांचं रूपांतर नैराश्यांमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते. चांगला झेल पकडला सचिन नाईक यांनी. टॉस जिंकला टीम अयन्स इलेव्हन मच्छिंद्र स्मृती धारावी या टीमने. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. या मुसळधार पावसामध्ये एक खेळाडू मात्र अप्रतिम दर्जाचा खेळ करताना आपल्याला पाहायला मिळतात. बॅट्समन हेमंत पाटील वन डाऊन साठी दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतो स्ट्रायकिंग एंडला. हेमंत साठी हा बॉल, परंतु लाईन चांगली होती. टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसळी घेणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. थेट विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल विसावताना पाहायला मिळतोय. भावेश नाईक विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आणखीन एक निर्धाव स्वरूपाचा बॉल पाहायला मिळतोय. सलगचे 4 चेंडू आतापर्यंत निर्धाव स्वरूपाचे आलेत. या स्पर्धेमधील पहिली मेडन ओव्हर पाहायला मिळेल की काय प्रश्नचिन्ह जरूर निर्माण झालंय, परंतु त्याचं उत्तर मिळेल की काय अशी प्रतीक्षा देखील प्रेक्षकांना जरूर लागली. अप्रतिम दर्जाचा हा बॉल पाहायला मिळतोय. सलगचे 5 चेंडू निर्धाव स्वरूपाचे पाहायला मिळतात आणि 5 बॉलवर आतापर्यंत वर्चस्व राहिलंय विकी भोईरचं. नवी मुंबई एक्सप्रेस सध्याच्या घडीला वेगाने प्रत्युत्तर देते कुमार इलेव्हन तुर्बे या टीमच्या बॅट्समनना. या बॉलवर बिगिट करण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन भरपूर आहे. चांगला प्रयत्न केला फिल्डरने, परंतु एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये होताना पाहायला मिळते. अप्रतिम दर्जाचं स्पिन आपल्याला पाहायला मिळालं. 1 गडी बाद 2 रन आतापर्यंत धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते आणि
अवघ्या धावा खर्च केल्या विकी भोईरने 2 आणि एक चांगली सुरुवात करून दिली टीम आयन्स 11 मच्छिंद्र स्मृती दारावे या टीमला. स्पेल नंबर 2 आणि धीरज भोईरला इन्व्हाइट केले. धीरज भोईरचा हा पहिला बॉल लाईन चांगली होती. लाईन मिस केली. नमित पाटीलने आशाभूत नजरेने पाहिलं, परंतु अप्रतिम दर्जाची डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. डॉट बॉलची समाप्ती. नेक्स्ट मॅच राकेश प्रतिष्ठान गोठवली आणि उत्कर्ष 11 दिवा दोन्ही टीमचे कॅप्टन जशी पहिली इनिंग संपेल त्यानंतर इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल दोन संघांमध्ये. हलक्यात आणि दिशा देणे टप्पा पडल्यानंतर थोडस वळण घेतलं चेंडूने, थोडस प्रभावित केलं बॅट्समन नमित पाटीलला. एक सिंगल त्यांनी कंप्लीट केल्याने एक रनच्या साह्याने 3 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. मोठे फटके लगावण्यापासून आतापर्यंत वंचित ठेवलंय या बॅट्समनला, या बॉलरने पूर्णपणे जखडून ठेवलंय. सुरुवातीच्या पहिल्या ओव्हरमध्ये अवघ्या 2च धावा खर्च केल्या विकीने. कुड पद्धतीचा हा बॉल आपल्याला पाहायला मिळतो. पायाचा वेग घेतला लेग बाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव ऍड होते. 4 रन आतापर्यंत होतात. टेनिस बॉल हा मात्र खेळपट्टीवर स्किट होत नाही, परंतु रबर बॉल क्रिकेटमध्ये रबर बॉल कॉन्क्रीटच्या खेळपट्टीवर स्किट होताना देखील आपल्याला पाहायला मिळतो. हे साम्य आहे रबर बॉल आणि टेनिस बॉल मधलं. बाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव ऍड होते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 5 रन आपल्याला पाहायला मिळतात. एक नवीन रणनीती घेऊन उतरलाय आयन्स 11 मच्छिंद्र स्मृती धारावी संघ. टॉस जिंकल्यानंतर घेतलेला निर्णय आणि तो निर्णय सिद्ध करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठता ही त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. बाउन्सर होता परंतु उंचीची मर्यादा ओलांडली. व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवतात. पंचांच्या भूमिकेमध्ये महेंद्रजी पाटील, उदयजी तांडेल आणि गुरुनाथजी पाटील हे आमचे तिन्ही ऑफिशियल पंच, जे लेजंड खेळाडू देखील आहेत. एक काय त्यांनी सुद्धा गाजवला. ऑफ केलाय, फटका चांगलाय. अप्रतिम दर्जाचा स्ट्रोक, फ्लाइटेड सिक्सर पाहायला मिळतोय. ज्या फटक्याची प्रतीक्षा होती कुमार 11 तुर्बे या टीमला, तो फटका आला हेमंत पाटीलच्या बॅटमधून. त्यांनी दाखवली हिंमत, परंतु त्या हिमतीला मिळाली किंमत. 6 रन षटकार आणि या षटकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 12 रन. आक्रमकतेचा पवित्रा स्वीकारला या बॉलवर आणि षटकार आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय. हा बॉल लेगस्टिकच्या थोडासा बाहेर रिलीज केला, परंतु डॉट बॉलची समाप्ती. ओव्हर कंप्लीट होते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 12 रन. 6 रनच्या सरासरीने आतापर्यंत एक गडी बाद 12 रन. 12 रन ऑन स्कोर बोर्ड लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर सेकंड ओव्हर कंप्लीट. सरासरीचं क्रिकेट खेळण्याचा निर्धार सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतोय. नवी मुंबई क्रीडा क्षेत्राला चालना देणारं क्रीडांगण म्हणजे कीर्ती मैदान गोठवली. एक ऐतिहासिक मैदान आहे नवी मुंबई क्रिकेट मधलं आणि येणाऱ्या काळामध्ये या मैदानामध्ये सुशोभीकरण देखील आपल्याला पाहायला मिळेल. त्यामध्ये 2 प्रेक्षकांसाठी आसनाची व्यवस्था देखील त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. एक मुख्य व्यासपीठ. लॉफ केलाय, प्रॉपर टायमिंग. फिल्डर तैनात होता, झेल सुटला आणि त्यानंतर थेट हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. या षटकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावर 18 रन. ज्यावेळेस अशा चुका घडल्या जातात फिल्डरच्या माध्यमातून, त्यावेळेस बॉलरचा कॉन्फिडन्स देखील कमी होताना आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाजीच्या मार्कवर मिस्टर क्रिकेट ऑफ नवी मुंबई धारावी गावाचं क्रिकेट पटलावर नेणारा खेळाडू सचिन नाईक आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम दर्जाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. थोडस प्रभावित केलं. या अगोदर षटकार आल्यानंतर रणनीती बदलली, टप्पा बदलवण्याचा निर्धार घेतला आणि डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते.
गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतील. व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा स्वरूपामध्ये एक धाव ऍड केली जाते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 19 रन आतापर्यंत होतात. तर चला नेक्स्ट मॅच उत्कर्ष 11 दिवा टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. पहिल्या इनिंग जशी कंप्लीट होईल इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल इनसाइड एज. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेल्यानंतर 1 रनच्या साह्याने आतापर्यंत 20 रन आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळतात. समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळायचा होता. मिडॉनच्या दिशेने स्वतः सचिन नाईक धावत जातील. तत्पूर्वी एकेरी धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते 1 रनच्या साह्याने. 21 रन 21. एक षटकार आल्यानंतर मोठे फटके लगावण्यापासून सचिन नाईकने रोखलं नमित पाटील आणि हेमंत पाटीलला. आणखीन एक व्हाईट बॉल. 22 रन आतापर्यंत होतात. ग्लोबल टेनिस क्रिकेट जेटीसी लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट अनेक मायबाप प्रेक्षक स्मार्ट मोबाईल मेगा स्क्रीन टीव्हीवर ही स्पर्धा एन्जॉय करतात. त्या सर्वांचं MS11 राकेश प्रतिष्ठान गोटवली यांच्या माध्यमातून बाबा केदारनाथ चषक 2024 या अंतिम दिवसामध्ये सरचे स्वागत. फिल्डर तैनात होता. कामेश नाईक बॉल जज करेल उचलून फेकेल. तत्पूर्वी एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते. एक एक धाव काढण्यासाठी तुम्हाला भरपूर क्षमतेने तुम्हाला धावावं लागतं आणि तेच चित्र या 2 रनवर आपल्याला या दोन्ही बॅट्समनच्या बाबतीत पाहायला मिळालं. लाईन चांगली होती परंतु डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. 3 ओव्हरचा खेळ झालाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 24 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. तीन ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट होत आहे. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 24 रन. शेवटच्या ओव्हरसाठी भावेश नाईकला इन्व्हाइट केलं. आयन शिलेवन मच्छिंद्र स्मृती दारावे या टीमच्या माध्यमातून पहिल्या मॅच मध्ये 59 रनचं लक्ष होतं. सेकंड मॅच मध्ये 42 रनचं लक्ष आपण पाहिलं नाही. परंतु या तिसऱ्या मॅच मध्ये किती धावांचं लक्ष सेट केलं जाईल या प्रश्नाचं उत्तर देणारा हे षटक आपल्याला पाहायला मिळत आहे. पहिलाच बॉल आडव्या बॅटने स्ट्रोक खेळायचा होता परंतु थोडासा आकडू पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला. 1 रनच्या साह्याने 25 रन. लेग स्टिकच्या बराचसा बाहेर हा बॉल रिलीज केला. व्हाईट बॉलचा इशारा. 26 रन 26. तर चला टीम उत्कर्ष 11 दिवा टीमचे कॅप्टन आपण त्वरित या. आणखीन एक व्हाईट बॉल. अवांतर स्वरूपामध्ये आतापर्यंत 2 धावा खर्च केल्यात 22 ने. सुरुवातीला पहिल्या बॉल वर डिक्लेअर स्वरूपामध्ये एक धाव खर्च केल्यानंतर कुठेतरी थोडीशी दिशा भरकटली. हा बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा कॉलर पद्धतीचा बॉल परंतु बॅट्समन 1 रन आतापर्यंत ऍड होईल. 1 रनच्या साह्याने 28-28. शेवटचे 4 चेंडू अद्याप शिल्लक आहेत. 4 बॉल मध्ये जर 3 षटकार आले तर एक समाधानकारक स्कोर आपल्याला पाहायला मिळेल. टीम कुमार 11 तुर्बे या टीमच्या धावफलकावरती. बॅटच्या स्लाइडचा वेध घेतला. एक धाव देखील या ठिकाणी ऍड होते. 29. शेवटचे 3 चेंडू अंतिम शिल्लक आहेत या सत्रातले. आजच्या दिवसामध्ये तिसरा सामना पाहायला मिळेल. राकेश प्रतिष्ठान गोटवली त्यांच्या अगेन्स्ट उत्कर्ष 11 दिवा. फटका चांगला आहे. प्रॉपर टायमिंग अप्रतिम दर्जाचं प्रात्यक्षिक नमित पाटीलच्या बॅटमधून दमदार स्ट्रोक पाहायला मिळतोय. षटकार
वेट अँड वॉच या प्रकारची भूमिका वापरली, शेवटच्या क्षणापर्यंत नजरेची पकडी चेंडूवर ठेवली आणि त्यानंतर आपल्या अफाट क्षमतेने हा लगावलेला स्ट्रोक षटकार आणि या षटकाराने धावफलकाची गती वाढली. 35 रन. आणखीन एक मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु सध्याच्या घडीला लाईन मिस केली. डॉट बॉलची समाप्ती. 35 रन आतापर्यंत होतात आणि शेवटचा अंतिम बॉल या सत्रातला. एक धाव देखील ऍड होते. 36 रन होतात आणि 37 धावांचं टार्गेट असेल आयन शिलेवर मच्छिंद्र स्मृती दारावे या टीम समोर. तर चला टीम उत्कर्ष 11 दिवा टीमचं कर्णधार आपण त्वरित टॉस साठी आमच्यापर्यंत राकेश प्रतिष्ठान गोठवली या टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. तर 37 रनचं लक्ष आहे आणि या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतो वर्णन घेऊन येतील आमचे सहकारी समालोचक मित्र सुशांतजी पाटारे. हॅलो. थँक्यू सो मच राहुल शेरसर सर. या पहिल्या इनिंग मध्ये त्यांचा आवाज ऐकला, अतिशय चांगला गोड आवाज त्यांच्या वाणीतून आपण पहिल्या इनिंगचं पूर्ण धावतं विवरण ऐकलं. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. MS11 राकेश प्रतिष्ठान गोठवली आयोजित बाबा केदारनाथ चषक 2024 चा तरार या गोठवलीच्या इर्ती या मैदानावर रंगत असताना आणि जे प्रेक्षक मायबाप या स्पर्धेसाठी उपस्थित आहे सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आणि JTCच्या माध्यमातून जे प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून देखील जोडलेत त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. आणि जे प्रेक्षक उशिरा जोडलेत युट्यूबच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचवते की दोन्ही टीम म्हणजे आयन्स 11 मच्छिंद्र स्मृती दारावे आणि कुमार 11 तुर्बे हे दोन्ही टीम एक एक सामना जिंकून पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केलाय. जो संघ जिंकणार तो थेट या स्पर्धेच्या सेमीफायनल मध्ये प्रवेश करेल. आणि नाणेफेक मात्र आयन्स 11 मच्छिंद्र स्मृती दारावे या टीमने जिंकली होती आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय ते मात्र यशस्वी ठरला त्यांचा. तरी कुमार 11 तुर्बेचा विचार केला तर भूषण पाटील सारखी विकेट मात्र सस्तात परतली. ती विकेट मात्र खूप सस्तात मात्र भूषण पाटीलला बाद झाला. त्यामुळेच 24 बॉल मध्ये 37 धावापर्यंत रोखण्यामध्ये आयन्स 11 मच्छिंद्र स्मृती दारावे टीम ही मात्र यशस्वी झाली आहे. आणि त्याचा आता पाठमोरा करण्यासाठी जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. दोन्ही फलंदाजाचा विचार केला तर खूप घातक फलंदाज आहेत. मोठमोठे षटकार मारण्याची किमया यांनी अनेकदा केली आहे आणि त्यांची क्षमता देखील त्यांच्याकडे आहे. दोन्ही फलंदाज स्ट्राईक एंडला भावेश नाईक त्याच्या जोडीला विकी भोईर ज्याने पहिले षटक हाताळत असताना भूषण पाटीलला बाद करण्यामध्ये यशस्वी झाला आणि 2 धावा त्यांनी पहिल्या षटकामध्ये खर्च केला या मॅच मध्ये. आणि तोच आता बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय. आणि स्ट्राईक एंडला जो सध्याच्या घडीला भन्नाट फॉर्म मध्ये आहे, अनेक स्पर्धा त्यांनी गाजवल्यात. मुंबई असू दे, कल्याण भिवंडी असू दे की उरण पनवेल असू दे आणि नवी मुंबई परिसर असू दे, अशा सर्व ठिकाणी जाऊन भावेश नाईक आपल्या खेळाच्या जोरावर चांगला खेळ करत असताना आणि यावेळेस गोटोलीच्या मैदानावर बाबा केदारनाथ चषक 2024 मध्ये पहिला बॉल फेस करत असताना
पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, हुक करायचा प्रयत्न, फटका फसलाय आणि डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. पहिलाच चेंडू रिलीज करत असताना गोलंदाज भावेन सुरेख सुरुवात पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. भावेनच्या माध्यमातून भावेश नाईकच्या विरोधात गोलंदाजी करत असताना यावेळेसचा बॉल देखील हुक करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा लाईन मिस केली भावेश नाईकने आणि बाकीचे काम यष्टनच्या मागे भूषण पाटील पार करत असताना डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. 2 बॉल आतापर्यंत सुरेख हाताळलेत भावेनने भावेश नाईकच्या विरोधामध्ये. पुन्हा एकदा तिसरा बॉल, यावेळेस स्लोवर वन, गती परखली आणि त्याला सरळ डिपॉझिट केलंय. लॉंग ऑफ क्लिअर करणारा भावेश नाईकच्या बॅट मधून उत्तुंग षटकार, साधावा षटकार. 2 बॉल अतिशय मेरिटवर, 2 बॉल सुरेख लाईन आणि लेंथवर. यानंतर त्याला गती मात्र कमी केली ते भावेने आणि त्या गतीवर पुरेपूर आक्रमण केलं जात आहे. भावेश नाईकच्या बॅट मधून षटकार आलाय. 7 धावेने धाव संख्येला देखील सुरुवात. 37 धावेला उत्तर देत असताना अय्यांश 11 मच्छिंद्र स्मृती दारावे. वॉट शॉट, सुरेख सर्वात. यावेळेसचा फटका देखील आपण पाहू शकाल. लाजवाब स्ट्रोक, टायमिंग देखील बेमिसाल. बॉल इज आउट ऑफ द पार्क, षटकार. बॅक टू बॅक 2 बॉलवर 2 षटकार आलेत भावेश नाईकच्या बॅट मधून. 2 बॉल सुरेख हाताळले. त्यानंतर त्याला आता आक्रमण भावेश नाईक करत असताना भावींच्या गोलंदाजीवर सुरेख फटकेबाजी, लाजवाब स्ट्रोक पाहायला मिळतोय भावेश नाईकच्या बॅट मधून. 12 धाव संख्या, धाव संख्या लावून धाव फलकावर लागते 12 धावा. पुन्हा एकदा पुढचा बॉल, यावेळेस देखील हुक करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा फटका फसला भावेश नाईकचा आणि हा डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. 5 बॉल आतापर्यंत झालेत मैदानाच्या आतमध्ये. त्यावर गोलंदाज भावेश नाईकवर हावी ठरलाय आणि 2 षटकार भावेश नाईकने देखील ठोकलेत या गोलंदाजीवर. शेवटचा बॉल, यावेळेस देखील एक्स्ट्रम सोडून चाललाय बॉल. पंच गुरुनाथ पाटील आमच्यापर्यंत वळलेत. इशारा आला व्हाईट बॉलचा. अवंतर धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या आता जाऊन पोहोचेल ते मात्र 13 या आकड्यावर. बिनगडी बाद. 37 धावा चेस करायच्यात आणि सुरुवात सुरेख झाली दोन्ही टीमसाठी. कारण की 3 बॉल आतापर्यंत सुरेख हाताळलेत भावेलने आणि 2 बॉलवर पुरेच भरपूर समाचार घेतला भावेश नाईकने. शेवटचा बॉल शिल्लक. यावेळेस इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, बॅटची टॉप एज बॉल चाललाय घोषांकी क्षेत्रामध्ये आणि शेवटच्या बॉलवर सिंगल मात्र अंकित केले जाईल आणि या 1 धावच्या मदतीने धावफलक आता 14च्या आकड्यावर जाऊन पोहोचेल. 14 धावसंख्या धावफलकावर. पहिल्या षटकाखेरीस टीम अय्यांश 11 मच्छिंद्र स्मृती दारावे. दुसरं षटक आता कुठला गोलंदाज वापरला जाईल हे मात्र डिस्कस करत असताना भूषण पाटील. तर येणारे बॉल शिल्लक असतील 18 बॉल आणि धावा करायच्या जिंकण्यासाठी, त्या म्हणजे 23 धावा. सामना दोन्ही टीमसाठी हा मात्र संधी दोन्ही टीमला असेल या मॅच मध्ये पुनरागमन करण्यासाठी. हे महत्वाचं षटक असेल हेमंत पाटीलचं. कशा पद्धतीने विकी भोईर आणि भावेश नाईकला तो मात्र शांत ठेवण्यामध्ये यशस्वी होईल का ते आक्रमण करण्यामध्ये आपले इरादे देखील स्पष्ट करतील. राईट आर्म फ्रॉम द विकेट हेमंत पाटील. पहिला बॉल अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न. पंचांचा कुठलाही इंटरेस्ट दाखवत नाहीत पंच गुरुनाथ पाटील. म्हणजे डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. सुरेख लाईन टप्प्यावर गोलंदाजी हेमंत पाटीलच्या माध्यमातून पहिलाच बॉल डिलिव्हर करत असताना डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. पुन्हा एकदा यावेळेस लाईन खराब आहे. थोडस गतीवर आपलं नियंत्रण करू शकले नाहीत. बाय वन गेट वन फ्री. बाय वन म्हणजे 1 धाव वाईटची आणि 1 धाव ती मात्र अवांतर रूपाची आणि 1 वाईटची धाव म्हणजे 2 धावा टीमच्या स्कोर बोर्ड मध्ये ऍड केले जातील. गतीवर थोडस नियंत्रण ठेवायला लागेल हेमंत पाटीलला आणि लाईन वर देखील. यावेळेस देखील विकेट करण्याचा प्रयत्न, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न विकी भोईरचा फसलाय. बॅटची एज लागली जाते. बॉल चाललाय घोषांकी क्षेत्रामध्ये. सिंगल या बॉलवर अंकित केली जाईल. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 17 या धावसंख्येवर. 17 धावा धावफलकावर लागतात. अजून एक बनवायचे धावा 20 सामना जिंकण्यासाठी. पुढचा बॉल ऑन दी एफ खेळण्याचा प्रयत्न. बॅटची एज आणि बॉल चाललाय घोषांकी क्षेत्रामध्ये. हा सुरेख लाईन आहे. सुरेख टप्पा आता पाहायला मिळतो हेमंत पाटीलच्या माध्यमातून. या मेरिटवर या लाईनवर आता गोलंदाजी आपल्याला करावे लागेल. या सामन्यामध्ये आपल्याला पुनरागमन करायचं असेल कारण की 20 धावा
19 धावा तर करायच्या जिंकण्यासाठी. यावेळेस देखील शॉर्ट पिच चेंडू त्याला सुरेख फटका खेळलाय. लॉंग ऑफला क्लिअर करणारा विकी बोईटच्या बॅट मधून येतोय हा षटकार. 6 धावा. या 6 धावाच्या मदतीने टीमची धावसंख्या पुढे जात असताना 24 धावा. लाजवाब फटकेबाजी पाहायला मिळते विकी बोईटच्या माध्यमातून देखील. दोन बॉल अजूनही शिल्लक आहेत. षटकार आलाय हेमंत पाटीलच्या विरोधामध्ये. पुढचा बॉल फटका पाहू शकाल. टायमिंग देखील बेमिसाल. लॉंग ऑनला क्लिअर करणारा विकी बोईटच्या बॅट मधून आणखीन एक षटकार. 6 धावा. या 6 धावाच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल 30 या आकड्यावर. बिनगडी बाद 30 धावा आणि सामना जिंकण्यासाठी आता धावा करायच्या त्या म्हणजे 7 धावा. अजूनही बॉल शिल्लक असतील तुमच्याकडे 13 चेंडू आणि 7 ची गरज. मी उल्लेख केला होता की हे निर्णायक षटक असेल या मॅच मध्ये. हेमंत पाटीलला धावा खूप कमी कराव्या लागतील पण तसं झालं नाहीये. विकी बोईटच्या बॅट मधून 2 षटकार आले. यावेळेस देखील फटका चांगला आहे आणि या स्ट्रोक मागे फक्त एकच धाव कंप्लीट केली जाईल. षटक क्रमांक 2 संपतायत. 2 षटकाकडे टीमची धावसंख्या आहे धावफलकावर 31. 37 धावांचं लक्ष होतं या मॅच मध्ये. 2 षटकाचा खेळ संपन्न झालाय. 2 षटकामध्ये धावा आल्यात आतापर्यंत 31. आता 12 बॉलचा खेळ शिल्लक. 12 बॉल मध्ये रन करायचे ते म्हणजे 6 धावा. इक्वेशन थोडंसं कमी आहे. धावा खूप कमी आहेत. चांगली गोलंदाजीतून आता करावे लागेल. 12 चेंडू आणि 6 धावसंख्येची गरज. तिसरं षटक हाताळण्यासाठी नमित पाटील आपण पाहू शकाल. तिसरं षटक हाताळण्यासाठी पहिला बॉल हुक करण्याचा प्रयत्न. बॅटची टॉप एज. बॉल चाललाय घोषांकी क्षेत्रामध्ये. सिंगल मात्र कंप्लीट होते. एक धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या 32 या धावसंख्येवर जाऊन पोहोचते. 32 धावा. आदरणीय भालचंद्र म्हात्रे साहेब यांचं शुभागमन झालंय. त्यांचं हार्दिक स्वागत आहे राकेश प्रतिष्ठान आयोजित बाबा केदारनाथ चषक 2024 मध्ये. तर मी राकेश प्रतिष्ठान गोठवले आणि त्यांच्या विपक्षामध्ये उत्कर्ष दिवा टीम कॅप्टन टॉस साठी प्लीज. पुढचा बॉल यावेळेस देखील हुक करण्याचा प्रयत्न. टायमिंग जुळलं नाहीये. बॉल चाललाय घोषांकी क्षेत्रामध्ये. या बॉलवर देखील सिंगल अंकित केली जाईल आणि सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या टीमची धावसंख्या आहे 32. पुढचा बॉल यावर स्लोवर गती कमी होती. या बॉलवर स्लोवर डिलिव्हरी पाहायला मिळते विकी भोईरसाठी. हलक्या हाताने ढकलून दिला बॉल आणि तत्पूर्वी सिंगल कंप्लीट केली जाते. टीमची धावसंख्या 34 धावसंख्या. आणि हुकचा फटका भावेश नाईकच्या बॅट मधून आलाय. स्क्वेअर लेग रिजन क्लिअर करणारा हा उत्तुंग षटकार आणि हा सामना जिंकलाय अयांश 11 मच्छिंद्र स्मृती धारावे टीमने आणि या स्पर्धेच्या सेमीफायनल मध्ये प्रवेश केलाय अयांश 11 मच्छिंद्र स्मृती धारावे टीम. वेल प्लेड. आणि कुमार 11 तुर्बे या टीमने देखील चांगला खेळ केला या स्पर्धेमध्ये. आणि या स्पर्धेमध्ये आपण आलात भूषण पाटील आणि टीम आणि या स्पर्धेची आपण शोभा वाढवली.